नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय हिरव्या वाटणातील वाटाणे भात. वाटाणे भात तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण बनवतोय हिरव्या वाटणातला वाटाणे भात. कसा बनवलाय चला तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलाय. बासमती तांदळाऐवजी तुम्ही पुलाव राईस पण वापरू शकता, किंवा तुम्ही घरामध्ये जो रेग्युलर तांदूळ वापरता तो जरी वापरला तरी चालेल. आता हा जो 1 वाटी तांदूळ आहे याला मी काय केलंय, एका मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेतलंय आणि याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. इथं मी याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आणि तांदूळ धुवून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचे, म्हणजेच तांदूळ भिजत लावायचा आहे. त्याच्यानंतर आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्या मिक्सरच्या भांड्यात आता आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 4-5 लवंगा घेतल्यात, 4-5 मिरी घेतली आहे, ती पण आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि त्याचबरोबर इथं मी 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतले. ते पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय. आणि याच्यात आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही याच्यामध्ये पुदिना पण घालू शकता. पुदिन्याने पण ह्या भाताची चव खूप छान येते. आता इथं पाणी घालून आपल्याला याचं एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचंय. गॅसवर आता इथं मी एक कुकर तापवायला ठेवला. त्याच्यामध्ये आता 2 वर्गळे तेल घालून घेतले. या तेलामध्ये आपल्याला अजून 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचंय. इथं भात बनवताना आपण तेल आणि तूप असं मिक्स घेतलंय. आता याला व्यवस्थित असं चांगलं गरम होऊन द्यायचंय. आता तेल आणि तूप हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स झालं की याच्यात आपल्याला 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचे. मसाल्याच्या डब्यातला 1 चमचा इथं मी जिरं घेतले आणि त्याचबरोबर 4-5 आपली मसाल्याची पानं याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत. पानं आणि जिरं छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आता इथं मी एक मोठा कांदा उभा असा कापून घेतलाय. तो कांदा आपल्याला आता या कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने मी सगळा कांदा आता कुकरमध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता कांदा लवकर शिजावा म्हणून आपल्याला याच्यात आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आणि मीठ घातल्यानंतर पण आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित असा शिजला जातो. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि इथं आता मी अर्धी वाटी ओला वाटाणा घेतलाय. तो वाटाणा मी आता कुकरमध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते. आता थंडीचे दिवस चालू आहे आणि बाजारामध्ये भरपूर वाटाणा यायला सुरुवात झाली आहे. या थंडीच्या दिवसामध्ये हा भात तर झालाच पाहिजे. आता इथं हे बघा, वाटाणा पण चांगला असा परतला गेलाय. याच्यामध्ये आता आपल्याला आपण जे हिरवं वाटण करून ठेवलं होतं ते हिरवं वाटण आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायचंय. इथं मी आपण जे हिरवं केलेलं वाटण होतं ते कुकरमध्ये घालून घेते. वाटण जेव्हा पाहिजे तेव्हाच करून घ्यायचं. जर आपण हे वाटण करून ठेवलं तर कोथिंबिरीमुळं त्याला थोडासा काळपटपणा येतो. त्याच्यामुळं जेव्हा पाहिजे तेव्हाच हे वाटण, म्हणजे भात बनवायला आपण जेव्हा घेऊ तेव्हाच हे वाटण करून घ्यायचं. वाटण घातल्यानंतर मी व्यवस्थित असं आता हे वाटण मिक्स करून घेतलंय. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं हे जे वाटण आहे हे व्यवस्थित असं चांगलं परतलं जातं. आता आपल्याला काय करायचंय, आपण जो तांदूळ भिजत लावला होता ना त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि तो भिजवलेला जो तांदूळ आहे तो आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय.
तर हे बघा, या पद्धतीने सगळा तांदूळ मी इथं मिक्स करून घेतलाय. आता आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच्यासाठी त्याच वाटीने मी इथं मोजून 2 वाटी पाणी घालून घेते. तर हे जे पाण्याचं प्रमाण आहे हे एकदम बरोबर प्रमाण आहे. तर 1 वाटी पाणी अगोदर घालून घेतलं होतं. आता ही बघा, ही दुसरी वाटी. तर आपण इथं 2च वाटी पाण्याचा वापर करतोय, जास्त पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा नाहीये. तर आता पाणी घातल्यावर एकदा चांगलं मिक्स करायचं आणि 50% भात आपल्याला हे झाकण न लावता शिजून घ्यायचं आहे. कारण काय होतं, जर आपण याला लगेच झाकण लावलं तर आपण जे भातामध्ये वाटाणे घातले तर ते पूर्ण असे वरती येतात भाताच्या. पण आपल्याला ते वाटाणे भातामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, म्हणून 50% भात आपल्याला हा या पद्धतीने असा कुकरला झाकण न लावता शिजून घ्यायचा आहे. आता आपला जो भात आहे तर तो 50% शिजलाय. तर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वाटाणे छान असे भातामध्ये मिक्स होतील. आता आपल्याला काय करायचं, याला झाकण लावून घ्यायचंय. पण झाकण लावण्या अगोदर आपल्याला झाकणाची जी शिट्टी आहे ती काढून घ्यायची आहे. कारण कुकरमध्ये खूप अशी वाफ जमा झालेली आहे आणि जर आपण अशीच जर झाकण लावायला गेलो तर कुकरचं झाकण हे बसणार नाही, म्हणून शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण लावून झाल्यावर पुन्हा शिट्टी लावायची आणि 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता इथं कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर पण व्यवस्थित असा गार झाला. तर चला आता खोलून बघूयात आपला हिरव्या वाटणातील वाटाणे भात कसा झालाय. तर हे बघा, व्यवस्थित असा आपला वाटाणे भात शिजला गेलाय, अजिबात चिकट झालेला नाहीये. तर एकदा मिक्स करून दाखवते. हे बघा, खाली पण म्हणजे कुकरला अजिबात चिकटलेला नाहीये, म्हणजेच आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे तर ते एकदम बरोबर आहे आणि वाटाणे पण छान व्यवस्थित असे भातात मिक्स झालेत. तर या पद्धतीने इथं आपला हिरव्या वाटणातील वाटाणे भात बनून तयार झालाय. तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते. तर या थंडीमध्ये ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.